नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आरोग्य विभाग पद भरती 2026 याच्यामध्ये जे काही एएनएम आणि जीएनएम पद असणार आहे, या एएनएम आणि जीएनएम पदाची जाहिरात कधी येईल याबाबतची जी काही माहिती असणार ही माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅचेसची नवीन बॅच आम्ही आज 12 जून पासून काय करतोय तर रिस्टार्ट करतोय। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल असणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम जीएनएम स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, एफडीए, त्याच्यानंतर बघा औषध निर्माता बॅच असेल, नगर परिषद बॅच असेल, एलडीओ असेल, एलएसओ असेल, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, त्याचबरोबर महिला बाल विकास, सीडीपीओ, तलाठी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ओके, त्याचबरोबर काय असणार टीईटी टेट, ह्या सर्व ज्या काही बॅचेस असणार आहेत, ह्या सर्व बॅचेस तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये काय होणार आहे तर अवेलेबल करून देण्यात येणार आहेत। आता या ठिकाणी तुम्हाला काय असणार तर जे काय असणारे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे तांत्रिक आणि अतांत्रिक सब्जेक्ट विषय जे काय असणार आहेत, या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक काय असणार आहेत तर अवेलेबल करून दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये काय असणार तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग असणार आहे। त्याचबरोबर आठवड्यातून आपण 1 ते 2 वेळा काय करतो तर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतो, जे काय असणारा वीकला आठवड्यातील जे काही शेवटचे 2 ते 3 दिवस असतात यावेळी आपण पीवायक्यू क्वेश्चन पेपर किंवा तत्सम त्या प्रकारातील जे काही क्वेश्चन्स असणार हे सोडवून घेत असतो। त्याचबरोबर ई बुक्स याद्वारे काय केले जातात तर नोट्स सर्क्युलेट केले जातात, त्या वाचून तुम्ही स्वतःच्या शॉर्ट नोट्स वगैरे प्रिपेअर करून घेऊ शकताय। याचबरोबर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करून सुद्धा पाहू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहण्याचे तुम्हाला चान्सेस या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत। तर तुम्हाला ही जी काही बॅच असणार ही बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। चला तर मग जाणून घेऊया आता अधिकृत जी काही जाहिरात असणार आहे ही महाराष्ट्र आरोग्य विभाग यामध्ये जी काही डीएमईआर ही जी काही अंतर्गत पद असणार याचे अंदाजे 5000हून अधिक आरोग्य सेविक सेविका असेल, त्याचबरोबर अधिपरिचारिका असेल, ओके, म्हणजे जीएनएफ स्टाफ नर्स इत्यादी पदांच्या मेगा भरतीची अधिकृत जाहिरात 2026च्या आगामी काही महिन्यातच म्हणजे अपेक्षित कालावधी सांगितलाय बघा, जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत येण्याची दाट शक्यता आहे। सध्या विभाग स्तरावरती रिक्त पदांचा जो काय आढावा असणार आहे, बिंदू नामावली असणार आहे, ही प्रमाणित करणे आणि त्याबाबतची परीक्षा घेणाऱ्या कंपनीशी म्हणजेच आयबीपीएस असेल, टीसीएस किंवा एमपीसी पॅटर्न निवड करण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळं काय नाही तर थोडासा विलंब लागणार आहे। यामध्ये बघा आणखीन काय सांगितलं जातं तर संभाव्य वेळापत्रक आता जाहिरात प्रसिद्ध ही सर्वसाधारणतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होईल आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची जी काही प्रक्रिया असणार आहे ही पुढील 20 ते 25 दिवस चालेल। परीक्षा आयोजन जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्यांनी काय असणार तर याची परीक्षा होईल। महत्वाचे अपडेट्स आणि त्याचबरोबर बदल नवीन परीक्षा पद्धती म्हणजेच एमपीसी पॅटर्न नुसार असणार आहेत। 2026 मधील आरोग्य विभागाच्या काही ज्या काही तांत्रिक आणि परिचारिका पदांच्या भरतीसाठीची परीक्षा पद्धतीत बदल होण्याची काय असणार तर शक्यता असणार आहे। परीक्षा एमपीसी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा अजून देखील नामांकित आयटी कंपनीद्वारे घेण्याची चर्चा अजूनही सुरूच आहे। जिल्हा परिषद व नॅशनल काय असणार राष्ट्रीय आरोग्य अभियान, ज्याला नॅशनल हेल्थ मिशन असं म्हटलं जातं, या अंतर्गत भरती मुख्य जाहिरातीशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम आणि विविध महानगरपालिका उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड असेल, नवी मुंबई असेल, नागपूर परिमंडळ असेल, ही आपापल्या स्तरावरती कंत्राटी आणि कायमस्वरूपी, लक्ष द्या, कंत्राटी आणि कायमस्वरूपी पदाची एएनएम जीएनएम पदांच्या लहान जाहिराती वेळोवेळी काय करत आहे तर प्रसिद्ध करत आहे। कंत्राटी स्वरूपामध्ये किंवा कामाचा अनुभव एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही कंत्राटी स्वरूपामध्ये काय करू शकताय तर त्या ठिकाणी आपले फॉर्म सबमिट करू शकताय आणि त्याचबरोबर 1 वर्षाचा काय घेऊ शकताय अनुभव घेऊ शकताय। परीक्षा नक्की कोण घेणार आहे तर सार्वजनिक आरोग्य विभागाची एएनएम आणि जीएनएम स्टाफ नर्स परीक्षा नक्की कोण घेणार याबाबत सध्या 2 प्रमुख संस्थांची चर्चा सुरू आहे, परंतु अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे। आरोग्य विभाग याच्याकडून परीक्षा घेणाऱ्या संस्था, ओके, म्हणजेच एक्झाम कंडक्टिंग जे काय असणाऱ्या एजन्सीज आहेत, हे एजन्सीज निवड करण्याचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आलेलं असणार आहे। जर का
तुम्हाला ही माहिती आवडली असेल, ओके, तर लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर जाता जाता ह्या ज्या काही बॅचेस असणार आहेत यातील तुम्हाला जी बॅच जॉईनिंग करायची तर ती बॅच जॉईनिंग करा आणि आमच्या डबल ओ म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीला काय करा, सबस्क्राईब करा. याबाबत आणखीन जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत हे अपडेट घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.